जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असे आपल्या या टिकर मराठी युट्यूब चॅनलवर. आजचा आपला 57वा दिवस आहे 100 डेज चॅलेंज मध्ये. तर आज आपण बुद्धिमत्ताचे खूप छान प्रश्न पाहणार आहोत, ज्यामध्ये बेसिक कन्सेप्ट तुमच्या किती क्लिअर आहेत हे एकदा समजेल. ऑलमोस्ट आता फक्त 33 दिवस राहिले आहेत 100 दिवस चॅलेंज संपायला. तर जे विद्यार्थ्यांनी कंटिन्यू केला आहे त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. या 57 दिवसामध्ये एक देखील प्रश्न आपण रिपीट केलेला नाही. त्यामुळे जर आपण विचार केला, प्रत्येक लेक्चरला आपले 25 प्रश्न होतात. बऱ्याचशा प्रश्नांची तुमची प्रॅक्टिस झाली, 700च्या वर, जवळ 750-800 प्रश्न तर झालेच असणार आहेत. तेवढे तुम्ही नवीन प्रश्न केले आहेत आणि अजून समजा जर आपण 30 दिवस पकडले अजून 750 प्रश्न तुमचे नवीन असतील. त्यामुळे येणाऱ्या लेक्चरचा तुम्हाला अजून फायदा होणार आहे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये. आपण लेक्चरला सुरुवात करूयात, पण त्याआधी लेक्चरला लाईक आणि लेक्चरला शेअर करायचे. 50 लाईक हवे आहेत, मग आपण लेक्चरला सुरुवात करूयात. ठीक आहे, चला तुम्ही तोपर्यंत सेशन शेअर करा, तोपर्यंत मी माझ्या विद्यार्थ्यांची तारीफ करते. 260 प्लस विद्यार्थ्यांनी रिझल्ट दिला होता. कितीही तारीफ केली तरी त्यांची कमीच आहे. यांच्यामुळेच टिक्करचं नाव अजून छान पसरलं गेलेलं आहे. ठीक आहे, आम्हाला छान वाटतंय. बघू तुम्ही असं आम्हाला संधी देताय की नाही. सेशन जरी रेकॉर्डेड असेल तरीही मी लाईव्ह मध्ये पाहणार आहे तुमची चॅट, त्याच्यामुळे व्यवस्थित सगळ्यांनी प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे, आजच्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. पण तुम्हाला जे चॅलेंज दिलं होतं 5 लाख सबस्क्रायबरचं, ते खूप दिवसापासून तुम्ही विसरलेला आहात, म्हणून ते तुम्हाला एकदा आठवण करून देऊन आजचा पहिला प्रश्न घ्या. सांकेतिक भाषेवर प्रश्न. जर बायसायकल हा शब्द C3DZM2 असा लिहिला तर लेबल हा शब्द कसा लिहाल? M1C45S, M1C4B5, KBCP5S, M13C4S. आता नीट सगळ्यांनी लक्ष द्या. बायसिकल किंवा बायसायकल C3DZM2 आणि लेबर LABOUR. आता बघा, बी नंतर सी आहे, सी नंतर डी, वाय नंतर जे, झेड सी नंतर डी, एल नंतर एम. जे वर्ण आहेत त्यांच्या पुढे एक एक स्थान गेले. वर्ण सगळ्यांनाच माहिती आहे. एल नंतर एम येतो, बी नंतर सी, आर नंतर एस येतो. ठीक आहे, पण जे आपले स्वर आहेत, स्वर कुठले आहेत? AEIOU यांना क्रमांक दिले 1 2 3 4 5. आय हा तिसऱ्या स्थानावर आहे म्हणून 3 दिले. त्याच्यानंतर ई हा 2 वर आहे, 2 दिले. ए हा पहिल्या स्थानावर आहे, ओ हा 4 वर आहे, यू 5 वर आहे. मग उत्तर काय येते व्यवस्थित बघा. M1C45S. पर्याय पहिला. जे व्यंजन आहे अधिक एक आणि जे स्वर आहेत त्यांना वेगळं 1 2 3 4 5 असा क्रमांक देऊन इथे कंटिन्यू केलेला आहे. पुढल्या प्रश्नावर जाऊयात. पुढला प्रश्न आहे विधान आणि निष्कर्षाचा. काय आहे? काही गाजर वांगी आहेत, काही वांगी सफरचंद आहेत, सर्व सफरचंद केळी आहेत. निष्कर्ष. काही सफरचंद गाजर आहेत, काही केळी वांगा आहे, काही केळी गाजर आहे. फक्त एक सत्य, फक्त दोन सत्य, फक्त तीन सत्य, फक्त 2 किंवा 3 सत्य. बघा, काही गाजर वांगी आहे, काही वांगी सफरचंद आहे, सर्व सफरचंद केळी आहे. आता पाहूयात. काही सफरचंद गाजर आहे का? सफरचंद गाजर नाही. काही केळी वांगी आहेत का? तर काही केळी ही वांगी आहेत. काही केळी गाजर आहेत का? तर काही केळी गाजर नाहीत. म्हणजे खरं तर एकही केळी गाजर नाही. यावरनं तुमचं उत्तर येतंय फक्त 2. आता किंवा जरी तुम्ही प्रश्न पर्याय वापरलात आणि 2 आकृत्या जरी काढल्यात तरी हे जे आहे केळं आणि वांग्यातला हा जो भाग आहे तो कॉमन असेल तर दोन्ही आकृतीमध्ये सत्य जाईल. ठीक आहे, मग इथे एक तर बरोबर येईल, इथे पण बरोबर येईल, इथे पण बरोबर जर आलं तर 100% बरोबर असणारा असा पर्याय दुसराच आहे. ठीक आहे, सगळ्यांना समजतंय? सेशनला लाईक करून घ्या. आपण पुढल्या प्रश्नाकडे वळूयात. दिलेल्या समीकरणातील 2 चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हांच्या अदलाबदलीमुळे
दिलेले समीकरण बरोबर होईल असा योग्य पर्याय निवडा. 2 गुणिले 3 अधिक 6 वजा 12 भागिले 4 बरोबर 17. ऑप्शन आहे गुणिले आणि अधिक, भागिले आणि वजा, अधिक आणि भागाकार, वजा आणि भागाकार. आता नीट पाहायचंय, कुठले तरी दोन चिन्ह बदलायचे. आता आपण पर्याय पहिलाच घेऊन बघू. गुणाकाराच्या ऐवजी अधिक वापरायचे, अधिकच्या ऐवजी गुणाकार. सोडवून बघूयात आपण. सगळ्यात पहिले आपण भागाकार करतो. मग 2 अधिक 3 गुणिले 6 वजा 12 भागिले 4 3. मग 2 अधिक गुणाकार करा, 18 वजा 3. 18 अधिक 2 होतात 20 वजा 3 17. म्हणजे इथे 17 आलं, इथे 17 आलं. दिलेलं समीकरण आपण चिन्हांची अदला बदल केली. कुठल्या चिन्हांची अदला बदल झाली? गुणाकार आणि अधिकचं, म्हणून पर्याय तोच आला. पुढला कॅलेंडरचा प्रश्न खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. श्री एक्स यांना 3 मुलं आहेत. पहिल्या मुलाचा जन्मदिवस एप्रिलच्या 5व्या सोमवारी येतो. दुसऱ्या मुलाचा जन्मदिवस नोव्हेंबरच्या 5व्या गुरुवारी येतो. जर तिसऱ्या मुलाचा जन्म 20 डिसेंबरला झाला असेल तर या दिवशी कोणता वार असेल? सोमवार, गुरुवार, शनिवार, रविवार. याच्यामध्ये आधी एक कन्सेप्ट जाणून घ्या. जेव्हाही महिन्यात 31 दिवस असतात त्या दिवशी म्हणजे त्या महिन्यात 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. आता इथे सांगितलंय नोव्हेंबरच्या 5व्या गुरुवारी. याचा अर्थ होतो नोव्हेंबर 30 दिवसांचा महिना आहे. याला 7 ने भागलं तर बाकी 2 येते. याचा अर्थ असतो 1 आणि 2 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. म्हणजे 1 तारखेला जो वार असेल ना तो 5 वेळा येईल, 2 तारखेला जो वार असेल तो 5 वेळा येईल. मग आता यांनी सांगितलंय दुसऱ्या मुलाचा नोव्हेंबरच्या 5व्या गुरुवारी झाला. जर 1 तारखेला गुरुवार असेल, गुरुवार किती तारखेला? 1. पुन्हा 7 दिवसांनी गुरुवार असणार, पुन्हा 7 दिवसांनी गुरुवार, पुन्हा 7 दिवसांनी गुरुवार, पुन्हा 7 दिवसांनी गुरुवार. झालं का? 29 तारखेला गुरुवार आला. आपल्याला त्यांनी 20 डिसेंबरचा वार विचारलाय. तर आता बघा, जर 29 नोव्हेंबरला गुरुवार असेल तर 20 डिसेंबरचा वार काय असेल? नोव्हेंबरचा 1 दिवस उरला, डिसेंबरचे 20 दिवस, 1 20 21, 7 ने भागलं 0. गुरुवारच्या पुढे 0 वार गुरुवार, म्हणजे 20 डिसेंबरला देखील काय वार असेल? गुरुवारच असेल. आता असं कंपल्सरी नाही की 1 तारखेला गुरुवारच असेल, 1 तारखेला बुधवार पण असू शकतो. मग आता 30 तारखेला येईल, मग आपलं ते कॅल्क्युलेशन चुकेल आणि पर्याय काय आहे नाही. म्हणून मी काय केलं, 5व्या गुरुवारी म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याचा 1 तारखेलाच गुरुवार असेल, मग गुरुवार आले 5. 29 नोव्हेंबरला गुरुवार, 20 डिसेंबरचा वार काय? नोव्हेंबरचा 1 दिवस, डिसेंबरचे 20 दिवस, 21 ला 7 ने भागलं 0, गुरुवारच्या पुढे 0, गुरुवारच आला. म्हणजे 20 डिसेंबरला त्याचा वार गुरुवार झाला. आता पहिल्या मुलाचं का नाही घेतलं? एप्रिल पासून डिसेंबरचा वार काढायला थोडं अवघड आहे. यापेक्षा नोव्हेंबर पासून डिसेंबरचा वार लगेच निघतोय. म्हणून स्मार्ट वर्क करायचंय. मी तुम्हाला नेहमी सांगते, हार्डवर्कच्या ऐवजी स्मार्ट वर्क करायचंय आपल्याला. घ्या मग. सोपा प्रश्न एक थोडा कठीण झाला की, मुंबई येथे प्रचार सभेदरम्यान काही आमदार जमले होते. त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलने केले तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली. तर प्रचार सभेत किती आमदार असतील? 12 14 10 6. हस्तांदोलनचा प्रश्न, जेव्हा ही एकूण संख्या दिली असेल आणि किती आमदार आहेत असे असेल, काय करायचं? जे एकूण आहे त्या एकूणची दुप्पट करायची. एकूण किती आहे? 66. त्या 66 दुप्पट 132 झाली. मग आता या 132 ला जवळची आणि लगेच येणारी वर्गसंख्या. आता 121 11चा वर्ग आहे पण त्या छोटा आहे. मग त्याच्यानंतर लगेच कुठली आहे? 144, जो कितीचा वर्ग आहे? 12चा. उत्तर आलं तुमचं 12. पर्याय आला पहिला. यालाच तुम्ही क्रॉस चेक करू शकता एकदा. मग आपल्याकडे जर 12 लोक असतील, ठीक आहे, 12 आमदार असतील, प्रत्येकाने एकमेकांशी हस्तांदोलन केलं, मग 12 गुणिले 11 छेदात 2, भाग लावला 6, 6 गुणिले 11, 66 हस्तांदोलन होतील. हो, त्यांनी आपल्याला तेच सांगितलेलं, 66 हस्तांदोलने झाली. एकूण आमदार किती? तर आपलं उत्तर आलेलं 12 ते काय आहे? योग्य आहे. पुढे जाऊयात प्रश्नाकडे. व्यवस्थित पाहायचा आहे हा प्रश्न. 4 मित्र एका पार्टीत गेले.
अनिल शेवटी पोहोचला नाही आणि अजयच्या 1 तास आधी पोहोचलाय. अशोक 6:15 वाजता पोहोचला आणि अरुणच्या आधी पोहोचला. बरं, अजय शेवटी पोहोचला नाही आणि अरुणच्या 30 मिनिटं आधी पोहोचला. एक व्यक्ती 7:30 वाजता, दुसरा व्यक्ती 7 वाजता पोहोचला. तर 6 वाजता कोण पोहोचला? अजय, अरुण, अनिल, अशोक. आता याच्यामध्ये आपल्याला 4 टायमिंग दिसतात. कुठले कुठले 4 टायमिंग आहे? एक व्यक्ती 6 वाजता आला असणार, एक व्यक्ती 6:15 वाजता आला असणार, एक व्यक्ती 7 वाजता आला असेल आणि एक व्यक्ती 7:30 वाजता आला असेल. 6:15 वाजता कोण आला आहे? अशोक आलेला आहे. आता नीट बघायचं. त्यांनी सांगितलं काय? अनिल शेवटी आलेला नाहीये. ठीक आहे, म्हणजे अनिल इथे किंवा इथे असेल आणि तो अजयच्या 1 तास आधी आला. अजयच्या 1 तास आधी कोण आला? अनिल. आता 1 तासाचा गॅप, 7 ते 7:30 अर्धा तासाचा गॅप आहे, पण 6 ते 7 मध्ये 1 तासाचा गॅप आहे. काय सांगितलं? अनिल शेवटी नाही आला आणि तो अजयच्या 1 तास आधी पोहोचला. म्हणजे अनिल जर आधी पोहोचला म्हणजे अजय 1 तास नंतर पोहोचला. इथे काय दिलंय? अजय शेवटी पोहोचला नाही आणि अरुणच्या 30 मिनिटं आधी पोहोचला, म्हणजे अरुण 30 मिनिटं उशिरा पोहोचला. 6 वाजता कोण पोहोचलेला आहे? अनिल पोहोचले. पर्याय आला तिसरा. शेवटच्या स्थानावर अनिल पण नाही, अजय पण नाही, उरला अरुणच. ठीक आहे, बरोबर. चला पटकन सेशनला लाईक करून घ्यायचंय. प्रश्नाकडे वळण्याच्या आधी पोलीस भरती 2024 ची 10वी बॅच आहे, जिचं एक नाव आहे टार्गेट कॉम्बो बॅच, ज्याची फी आहे 2500 रुपये, ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान अशा सर्व विषयांचे दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर भेटेल. 3+ महिने जे लेक्चर असतील ते रेकॉर्डेड स्वरूपात 1 वर्षापर्यंत तुमच्याकडे असेल. त्याबरोबरच तुम्हाला PYQ भेटणार आहेत. दररोज टॉपिक नुसार MCQ असणार आहेत. दररोज टॉपिक नुसार PDF देखील भेटणार आहेत. प्लस ई बुक आहे सर्व विषयांचे. चालू घडामोडी आहे, तुमचं दैनंदिन आहे, सॉरी मासिक आहे, त्रैमासिक आहे, सामासिक आहे आणि 100+ सराव प्रश्नपत्रिका संच आहे आणि बॅच संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आहे म्हणजे डाऊट स्टेशन. एवढे सगळे जर फीचर हवे असेल तर 2500 ची बॅच आहे. अदरवाईज फक्त एक टार्गेट बॅच आहे जिची फी 999 आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर भेटणार आहे. दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान आणि ह्याचेच 1 वर्षापर्यंत रेकॉर्डेड लेक्चर आणि डाऊट सेशन. तर ज्या विद्यार्थ्यांना जी बॅच लावायची असेल अशा विद्यार्थ्यांनी 8233007373 वर कॉन्टॅक्ट केला तरी देखील चालेल. पुढे जाऊयात प्रश्नांना. घन व फासाचा प्रश्न तुम्ही म्हटलेला घेऊन या. फास्याच्या 2 अवस्था दिलेल्या आहेत. 2च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या येईल? 1, 6, 4, 5. 2च्या विरुद्ध म्हटले. आता बघा, जो कॉमन आकडा आहे कुठला आहे? 3, 3. जेव्हाही एखादा कॉमन आकडा एका समान बाजूवर असतात, समोरची बाजू आहे कॉमन 3 समोरच्या बाजूवर आहे, म्हणजे 1 आणि 4 विरुद्ध, 5 आणि 2 एकमेकांच्या विरुद्ध, 2च्या विरुद्ध 5. किंवा कॉमन अंक घ्यायचा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पहिले 3, मग 1, मग 5. याला पण घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच घ्यायचं. 3, 4, 2. आता 3च्या विरुद्ध जो अंक दिसत नाहीये 6, 5च्या विरुद्ध आलं 2 किंवा 2च्या विरुद्ध आला 5, पर्याय आला 4थाच. बरोबर जमलंय सगळ्यांना? चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. तुलनाचा प्रश्न आहे पुढचा. काय सांगितलंय? रमेश हा वयाने सर्वेश पेक्षा मोठा आहे परंतु महेश पेक्षा लहान आहे. सर्वेश हा वयाने अखिलेश एवढाच आहे परंतु तो सुरेश पेक्षा मोठा आहे. तर अखिलेश हा सर्वेश पेक्षा लहान आहे, अखिलेश हा महेश पेक्षा मोठा आहे, अखिलेश हा सुरेश पेक्षा मोठा आहे, अखिलेश हा रमेश पेक्षा मोठा आहे. कुठलं योग्य आहे ते पाहिजे आपल्याला. बघा, रमेश हा वयाने सर्वेश पेक्षा मोठा परंतु महेश पेक्षा लहान. रमेश हा वयाने सर्वेश पेक्षा मोठा पण महेश पेक्षा लहान. सर्वेश हा वयाने अखिलेश एवढाच पण सुरेश पेक्षा मोठा. सर्वेश आणि अखिलेश एकाच वयाचे आहेत पण तो सुरेश पेक्षा मोठा आहे, म्हणजे सुरेश लहान झाला. आता पहा, अखिलेश हा सर्वेश पेक्षा लहान आहे. जो अखिलेश आहे तो सर्वेश पेक्षा लहान आहे का? नाही.
सर्वेश आणि अखिलेश वयाने सारखेच आहेत. अखिलेश हा महेश पेक्षा मोठा आहे का? महेश मोठा, सगळ्यात मोठा आहे. अखिलेश त्याच्यापेक्षा लहान आहे. अखिलेश हा सुरेश पेक्षा मोठा आहे का? अखिलेश मोठा दिसतोय, सुरेश लहान दिसतोय. हे वाक्य मला योग्य वाटते. अखिलेश हा रमेश पेक्षा मोठा आहे का? तर अखिलेश हा रमेश पेक्षा लहान आहे. म्हणजे फक्त कुठलं वाक्य योग्य दिसतंय? पर्याय तिसराच योग्य दिसतोय. तुलनाचा प्रश्न आहे, व्यवस्थित वाचायचा आहे, व्यवस्थित सोडवायचा आहे. समजलं असेल सगळ्यांना? तर पुढे सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे, तिथे जाऊयात. एका सांकेतिक भाषेत बॅट हा शब्द 2-1-20 असे लिहितात, रॅट हा शब्द 18-1-20 असे लिहितात, तर त्याच भाषेत मॅट हा शब्द कसा लिहाल? 13-21, 9-21, 5-21, 16-21. बॅट, BAT, बॅट. बी कितव्या स्थानी आहे? दुसऱ्या. ए पहिल्या, टी 20व्या. रॅट, आर कितीवर आहे? 18, ए 1 वर, टी 20 वर. मॅट कितीवर आहे? एम 13 वर, ए 1 वर, टी 20 वर. 13-120. पर्यायाला पहिला ज्यांचं स्थान आहे ते स्थान लिहिलंय फक्त. पुढचा देखील सांकेतिक भाषेचाच प्रश्न आहे, सोपा आहे. कपाटाला आरसा म्हटलं, आरशाला कंगवा म्हटलं, कंगव्याला रुमाल म्हटलं व रुमालाला कपाट म्हटलं, तर केस विंचरण्यासाठी काय वापराल? कपाट, रुमाल, पागोट, धोतर. केस विंचरायला काय वापरतो? कंगवा. पण कंगव्याला म्हटलं आहे रुमाल, म्हणजे आता केस विंचरायला वापरायचा रुमाल. पर्याय दुसरा. जे प्रश्न सोपे आहेत त्याच्यामध्ये जास्त काही अडचण नाही, व्यवस्थित समजून घ्या. कॉन्ट्रॅक्टर या शब्दात 2 किंवा अधिक वेळ आलेली अक्षरं कोणती? CNT, COTR, CTN, CTR. वर्णमालिकेचा शब्द आहे कॉन्ट्रॅक्टर. CONTRACTOR. सी किती वेळा आलंय? 2 वेळा. ओ किती वेळा आलंय? 2 वेळा. एन तर एकदाच आलंय. टी किती वेळा आलाय? 2 वेळा. आर किती वेळा आलाय? 2 वेळा. ए एकदाच आलाय. 2 किंवा अधिक वेळा. एक वेळा चालणार नाही. मग आता 2 वेळा येणारी अक्षरं कुठली आहे? सी, ओ, टी, आर. पर्याय दुसरा. समजतंय प्रत्येकालाच? मग पुढल्या प्रश्नाकडे वळूयात आपण. कॅलेंडरचा प्रश्न आहे. आज रविवार आहे, परवा 13 तारीख होती, तर 3 दिवसानंतरची तारीख व वार काय असेल? 16 बुधवार, 17 बुधवार, 15 बुधवार, 18 बुधवार. आज रविवार आहे. परवा 13 तारीख होती, होती म्हणजे भूतकाळातला परवा. परवा काय तारीख होती? 13. काल असेल 14, आज असेल 16. मग 3 दिवसानंतर 1, 2, 3 दिवसानंतरची तारीख. 16 नंतर 17, 18, 19. 3 दिवसानंतर तुमचा तारीख आणि वार म्हटले. मग रविवार नंतर सोमवार, मग मंगळवार आणि बुधवार. उत्तर काय येतंय तुमचं? बुधवार 19 आहे का पर्यायात? बघा, चेक करा. मी 14 घेतली तिथे, हो ना. परवा किती तारीख होती? 13. काल 14, आज 15, मग 16, 17, 18. चुकून. उत्तर आलं 18 बुधवार. पर्यायाला चौथा. पुन्हा सांगते, आज रविवार आहे, परवा 13 तारीख होती, भूतकाळातला परवा. मग काल 14 झाली, आज 15 झाली, मग रविवार 15, 1 दिवस नंतर सोमवार 16, 2 दिवस नंतर मंगळवार 17, 3 दिवस नंतर बुधवार 18. पुढे प्रश्न आहे, तो देखील सांकेतिक भाषेचाच प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? एका सांकेतिक भाषेत राजस्थान हा शब्द ना र जास्त असे लिहितात, तर त्याच भाषेत गावदेवी हा शब्द कसा लिहाल? वी गा व दे, वा ग देवी,
वाघवेदी, वाघविदे. नीट समजून घ्या प्रश्न काय आहे. राजस्थान. काना मात्रा सगळं सोडून जे मूळ शब्द आहेत सगळ्यात पहिले न घेतलाय. आता मी इथे पण गावदेवी लिहून घेते. गावदेवी. काना मात्रा विलांटी सगळं सोडून शेवटी व आहे इथे लिहिलं मी. त्यानंतर र घेतलाय म्हणजे पहिला शब्द इथे घेतलाय. पहिला शब्द ग. त्याच्यानंतर ज घेतलाय, दुसरा शब्द घेतलाय आणि मग तिसरा घेतलाय. मग दुसरा शब्द घ्या, मग तिसरा घ्या. आता काय केलंय, पहिल्याला काना आहे, काना दिलं. दुसऱ्याला काहीच नाही, तिसऱ्याला पण काना आहे. सेम इथे पहिल्याला काना आहे, दुसरा काहीच नाही, तिसऱ्याला मात्रा आहे, याला विलांटी आहे. काय उत्तर आलं, वा ग वे दी. सगळ्यात पहिले काय करायचंय, आता राजस्थान मधलं र ज स्थ आणि न असं काना काढून घेतलं सगळं. मग सगळ्यात पहिले न आला, मग र आला, मग ज आला, मग स्थ आला. मग आता पहिल्याला रा काना होता आणि तिसऱ्याला का होना, बरोबर. मग आता गावदेवी मधला फक्त ग व द व लिहून घ्या. सगळ्यात पहिले हा व जाणार, मग हा ग, मग व, मग द. पहिल्याला काना, दुसरा काहीच नाही, तिसऱ्याला मात्रा, ह्याला विलांटी. वाघवेदी. समजलं सगळ्यांना? पटकन सेशनला लाईक करून घ्यायचंय. आता असा प्रश्न आला होता अशा टाईपचा. कुठला होता प्रश्न, कोण सांगेल मला? संट रंट बंट त वाला शब्द होता, सरबत शेतकरी वाला. तर हे सगळे प्रश्न सांकेतिक भाषेतच जातात. टार्गेट बॅचचे 2 बॅच आहे, एक म्हणजे लाईव्ह बॅच जी 999 ला आहे, एक आहे टार्गेट कॉम्बो बॅच जी 2500 ला आहे. दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला फरक कळतो. यामध्ये फक्त 4 तास लाईव्ह लेक्चर 3 महिने असेल आणि 1 वर्षापर्यंत रेकॉर्डेड लेक्चर असेल आणि डाऊट सेशन असेल. यामध्ये तुम्हाला स्पेशल पीवायक्यू ऍड होत आहेत, दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू ऍड होणार आहे, टॉपिक नुसार पीडीएफ ऍड होत आहेत, ई बुक आहे सर्व विषयांच्या 10 ई बुक आहेत तुम्हाला. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला मेन बुक आणि प्रॅक्टिस बुक, समजा मराठी व्याकरणाची एक मेन बुक, प्रॅक्टिस बुक, बुद्धिमत्ताची एक मेन बुक, प्रॅक्टिस बुक, असे 5 विषय म्हणजे सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान असं पकडून 5 विषयाचे 5 मेन बुक, एक प्रॅक्टिस बुक प्लस चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका संच 100, डाऊट सेशन आणि 10 लाईव्ह मॉक टेस्ट कोर्स संपल्यानंतर आहे. बॅच घ्यायची असेल तर 8233007373 वर कॉन्टॅक्ट करायचा आहे. पुढला प्रश्न घ्या. खाली दिलेले संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. संख्या मालिकेचा प्रश्न ऑप्शन आहे 19, 20, 21, 23. बघा, 1 अधिक 1 2 होत आहेत, 1 अधिक 2 3 होत आहेत, 2 अधिक 3 5 होत आहेत, 3 अधिक 5 8 होत आहेत, 5 अधिक 8 13 होत आहेत, 13 अधिक 8 21 होणार. पर्याय तिसरा येणार आणि 21 अधिक 13 34 होतात. लक्षात ठेवा, व्यवस्थित करा, घाई नको. समान संबंधाचा प्रश्न आहे पुढचा. पहिल्या 2 अक्षर समूहांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध नंतरच्या 2 अक्षर समूहांमध्ये आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद शोधा. टीचर साठी दिलं आहे SDIBBDU, तर डॉक्टर साठी प्रश्नचिन्ह SUNBPC, SNUBPC, SUBPCN, SNPCBU. टीचर TEACHER या शब्दाला रिव्हर्स लिहा, REHCAET. R च्या पुढे S आहे, E च्या मागे D आहे, H च्या पुढे I आहे, C च्या मागे B आहे, A च्या पुढे B आहे, E च्या मागे D आहे, T च्या पुढे 1 आहे. अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा 1 अधिक 1 या पद्धतीने असणारे मालिका. मग डॉक्टर या शब्दासाठी बघू आपण. पहिले हा शब्द उलट लिहायचा आहे, ROTCOD.
पहिला एक पुढे एक मागे, एक पुढे एक मागे, एक पुढे एक मागे. आर नंतर एस, ओ च्या आधी एन येतो, टी नंतर यू, सी च्या आधी बी येतो, ओ नंतर पी, डी च्या आधी सी येतो. उत्तर काय आलं? एस एन यू बी पी सी, पर्याय दुसराच. टीचर शब्दाला उलट लिहिलं, एक पद पुढे एक पद मागे, एक पद पुढे एक पद मागे, एक पद पुढे एक पद मागे, एक पद पुढे, या पद्धतीने डॉक्टरचं देखील उलट लिहून घेतलंय आणि त्याच पद्धतीने कंटिन्यू केलेलं आहे. नातेसंबंधाचा प्रश्न तुमच्या सगळ्यांचा आवडता टॉपिक. सेशनला पटकन लाईक हवेत. काय आहे? छायाचित्रातील मुलीकडे निर्देश करत गणू म्हणाला, हिच्या आईचा भाऊ म्हणजे कोणाच्या? त्या छायाचित्रातील मुलीच्या आईचा भाऊ हा माझ्या आईच्या म्हणजे गणूच्या आईच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. गणूच्या आईच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि माझी आई म्हणजे गणूची आई, तिच्या वडिलांची एकटी एक मुलगी. आता बघा, ह्या वडिलांना एक मुलगा आहे हा ना, मग आता ह्या वडिलांना हा एक मुलगा झाला एकुलता एक, म्हणजे ही एक मुलगी होणार एकुलती एक. आता तीच जी एकुलती एक मुलगी आहे ती गणूची आई आहे. झाला का तुमचा प्रश्न? हा, माझ्या आईच्या वडिलांचा तो मुलगा झाला. मग मुलीच्या आईचे गणूशी नातं दर्शवणारा पर्याय निवडा. मग ती मुलीची आई गणूची पण कोण झाली? आईच झाली. यावरनं पर्याय कुठला आला? तिसरा आला. समजला सगळ्यांना प्रश्न? आता त्यांना फक्त एकुलता एक मुलगा आहे, एकुलता एक मुलगी आहे, तीच त्या मुलीची आई गणूची देखील आई झाली. व्यवस्थित सोडवल्यावर काहीच अडचण नाहीये. एक्स वजा झेड चा अर्थ आहे एक्स आई आहे झेडची, एक्स गुणाकार झेड चा अर्थ आहे एक्स वडील आहे झेडचे, एक्स अधिक झेड चा अर्थ आहे एक्स मुलगी आहे झेडची, आणि तर एम वजा एन गुणाकार टी अधिक क्यू या संबंधित पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? एम सासू आहे क्यू ची, क्यू पत्नी आहे एन ची, क्यू मुलगी आहे एम ची, टी मुलगी आहे क्यू ची. सगळ्यात पहिले एम वजा एन, एम वजा एन चा अर्थ आहे एम आई आहे एन ची, एम काय आहे? एन ची आई आहे, आई असल्यामुळे ती मोठी वर, नातेसंबंधाचाच प्रश्न. एन गुणाकार टी, एन गुणिले टी चा अर्थ आहे एन वडील आहे टी चे, एन काय आहे? टी चे वडील. दिसतंय का रे इथे? ठीक आहे. टी अधिक क्यू चा अर्थ आहे टी मुलगी आहे क्यू ची, टी काय आहे? समजा क्यू ची मुलगी. आता हे वडील, ही हिची मुलगी म्हणजे ही हिची आई झाली, म्हणजे एन आणि क्यू हे दोघं एकमेकांचे पती पत्नी झाले. ही आई म्हणजे ही फिमेल झाली, हा व्यक्ती मेल झाला, ही मुलगी म्हणजे फिमेल आहे, ही पण फिमेलच आहे. आता नीट बघा, एम सासू आहे क्यू ची, आपल्या पतीची आई आपली सासू, योग्य विधान. क्यू पत्नी आहे एन ची, क्यू ही एन ची पत्नी आहे, योग्य विधान. क्यू मुलगी आहे एम ची, क्यू ही एम ची मुलगी नसून कोण आहे? सून आहे, चुकलं. ती मुलगी आहे क्यू ची, तर हो. आपल्याला त्यांनी विचारलेलं अयोग्य विधान कुठलं, म्हणजे बरोबर नसलेलं विधान. बरोबर नसलेलं विधान आहे पर्याय तिसरं. व्यवस्थित मांडणी करून देते.
तुम्हालाच समजेल व्यवस्थित. ठीक आहे. तर आजची जी पीडीएफ आहे ती तुम्हाला देते मी आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये फ्री पीडीएफ मध्ये. त्यामध्ये पोलीस भरती बुद्धिमत्ता मध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व पीडीएफ आहे आणि इतर जेवढे लाईव्ह लेक्चर्स होतात त्या सगळ्यांच्या पीडीएफ तिथेच आहे. त्याचबरोबर काही पीडीएफ आपण टिक्कर मराठी टेलिग्राम वर देखील देत असतो. पीडीएफचा सराव तुम्हाला व्यवस्थित करायचा असेल तर ऍप डाउनलोड करा किंवा टेलिग्राम चॅनलला फॉलो करा किंवा दोन्ही गोष्टी करून घ्या. ओके. आज इथेच थांबणार आहोत. जर पोलीस भरती 2024 चे असेच व्हिडिओ पाहिजे असतील आणि आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला. जे चॅनल्स आहे त्याला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला शेअर करत चला. कमेंट मध्ये सांगत चला प्रश्न कसे वाटले. एखादा प्रश्न नाही समजला तो देखील तुम्ही तिथे सांगू शकता. ठीक आहे. आज थांबूयात. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बाय बाय. टेक केअर. हॅव अ ग्रेट डे. बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. भेटूयात उद्याला 11 वाजता याच प्रकारे छान प्रश्न घेऊन. तोपर्यंत सगळ्यांनी सेशनला लाईक करायचं आहे. चलो, टेक केअर.